श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी. ओम ह्रीं महालक्ष्मी देवे नमः. अनेक भाविक श्रीलक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे, हा त्यामागील हेतू असतो. हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्रीलक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. व्रत नियम: गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धा भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते. अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी. कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी. व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. सायंकाळी गायीची पूजा करावी, गायीला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी. 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे. एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी. शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. पूजेची मांडणी: घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर कोरे नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू किंवा तांदूळ यांची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर किंवा पाटावर श्रीलक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजेनंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी देवी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे. पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीत घालावे. तुळशीला हळदी कुंकू व्हावे. नमस्कार करावा. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं क्रों ओम धनदधनं देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिपायच भवन्तु तो प्रसाद नमे धनधान्यादी संपदाः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्रीलक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली.
चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रस्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं फुगली. दासदाशीवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी? कुणी घास देईल का? दाशी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठनं? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकला म्हातारीला येत होता आणि खोकत हळू आवाजातच म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी? दाशी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावरच ओरडतील. उनदुनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी. म्हातारी गरिबान भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावेच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दाशी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गारागारा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दाशीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दाशी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर, त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालीला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रस्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रस्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला.
नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रसरावाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मला धरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हांडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आज बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता तो. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं. तीही उपास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हांडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोस राजाने हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी माने असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रसरावाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रसरावानं अनुमती दिली. मालाधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधाराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रसवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावं शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारी सैनिक तुटून पडले. मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते.
शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळविला. भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रस्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजाराणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा देवी लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळं राजाराणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 अवताराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करा.